राष्ट्रीय या ठिकाणी संपन्न होत आहे। तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याच परिवाराशी निगडीत असलेले आणि जे खऱ्या अर्थाने वैद्यकीय क्षेत्रात आहेत उद्घाटक आणि मार्गदर्शक यांचे स्वागत करावं। यानंतर आजच्या त्यांनी डॉक्टर साहेबांचं स्वागत करावं। या गावच्या यानंतर ग्रामपंचायत दुसऱ्या मेंबर यानंतर ग्रामपंचायत सदस्य ताराळकर ताई यांचं या ठिकाणी स्वागत होईल। मॅडमला मी अशी विनंती करतो ताराळकर ताईंचं स्वागत करावं। ठाकरे मॅडमला विनंती की त्यांनी करावं। स्वागत होईल। मी मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी देशमुख सरांचं स्वागत करावं। यानंतर या शाळेतील शिक्षक जाधव सर यांचं स्वागत होईल। यानंतर कार्यक्रम अधिकारी ठाकरे मॅडम यांचं स्वागत होईल। मी साक्षी जानकरला अशी विनंती करतो की त्यांनी ठाकरे मॅडमचं स्वागत करावं। या तुमचे यानंतर NSS प्रतिनिधी निकिता अडसूळ यांचं स्वागत होईल। मी साहेबांना अशी विनंती करतो की निकिता अडसूळचं स्वागत करावं। यानंतर आमच्या महाविद्यालयाच्या मनुष्यबळ विकास सल्लागार म्हणून जिल्हा परिषद बीड या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी होईल। मी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी रेखा कोरड्यांचं स्वागत करावं। यानंतर दुसऱ्या विद्यार्थिनी यांच्याच महाविद्यालयाच्या ज्या आज देखील वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जलसंधारणाचं आणि प्रशिक्षण देण्याचं काम करतात, प्रवीण प्रशिक्षक अशा आहेत त्या श्रीकन्या जाधव मॅडम यांचंही स्वागत या ठिकाणी होईल। मी अमर काळे सरांना अशी विनंती करतो की श्रीकन्या जाधव यांचं स्वागत करावं। स्वागत करावं। यानंतर आमचे तिसरे सहकारी कार्यक्रमाधिकारी डॉक्टर यशवंत चव्हाण सर यांचं स्वागत करण्यासाठी मी रेखा कोरडेला बोलवते। प्रतिष्ठान संचालित कला व वाणिज्य महिला महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या वतीनं 7 दिवसीय परीक्षेचं एक तर काय की आपलं एक गणित चुकायला की आपण महाविद्यालयात पोरांना फक्त अभ्यास करायलाच पाठवतो। कॉलेजमध्ये जो मुलगा येतो तो फक्त डॉक्टर इंजिनियर बनायला येत नाही, तो चांगला लेखक बनायला येतो, तो चांगला कवी बनायला येतो, चांगला स्पोर्ट्समन बनायला येतो, चांगला पुढारी बनायला येतो, चांगला शेतकरी बनायला येतो, हे विसरूनच गेले का। आणि दुर्दैवानं काय होतं, मुलं कॉलेजमध्ये येत नाहीत, त्याच्यामुळे त्यांचे इतर जे गुण आहेत तेच डेव्हलप होत नाही।
ही एकत्रित राहायचं कसं, वेगवेगळ्या भिन्न म्हणजे परिस्थितीतून आलेले लोक, वेगवेगळ्या जाती धर्माचे मुलं, वेगवेगळ्या विचाराचे मुलं ह्यांनी एकत्रित येऊन एखादं काम चांगलं कसं करायचं ही ट्रेनिंगच्या मुलांना राहिली नाही. जे आपण बघतोय ते मोबाईल घ्यायचा, त्या मोबाईलच्या आजूबाजूला बसायचं, त्याच्यामुळे एक सामूहिक भावना, संघटित भावना तयारच होत नाही. जेव्हा आम्ही विद्यापीठात एखादा विद्यार्थ्याचा प्रश्न मांडतो मामा, विद्यार्थीच येत नाहीत बरोबर, म्हणजे त्यांनाही वाटत नाही आपले प्रश्न आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामुळं विद्यापीठात जर बघितलं तर सगळे विद्यापीठ आता थंड झाले. तुमच्यासारखे विद्यापीठ राहिले नाही, कुणी प्रश्न मांडत नाही, कुणी विद्यार्थी आंदोलन करत नाही. म्हणजे एखादा प्रश्न आला तर ते असं ना त्याला आपण सहन करण्याची मानसिकता विद्यार्थ्यांची झाली, कारण सामूहिक एकत्र येऊन काम करण्याची जी पद्धत आहे तीच निघून चालली आहे. त्याच्यामुळे मला हे शिबिर फार महत्त्वाचे वाटतात की 6-7 दिवस का होईना सगळे तुम्ही एकत्र राहता, एकच काम, एक गोष्टी काहीतरी तुम्ही करता, मिळून काहीतरी करता, गावातल्या लोकांना बरोबर घेऊन करता. आणि मी पाहतो की सगळ्या ठिकाणी ग्रामीण भागात गावाचं मदत खूप होते या सगळ्या गोष्टींना. म्हणजे काही काही गावं तर आम्हाला म्हणतात की आमच्या इकडे आमच्या एखाद्या गावात सांगा, घ्यायला सांगा. म्हणजे गावातल्या काही गोष्टी, 4 गोष्टी तुमच्याकडून होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं गावातल्या लोकांना बरोबर, इथं महिला एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाल्या, तुमच्या सरपंच महिला आहेत आणि ह्या 3 ज्यांचे शासनाच्या वतीने काही काम करतायत त्या पण त्या महिला आहेत. जिथं जिथं महिला, तुम्ही बघा सगळे सेवाचे क्षेत्र महिलांसाठी आरक्षित असल्यासारखे, नर्सिंग असो, आशा वर्कर असो, अंगणवाडी सेविका असो. आज अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर काढलं तर सरपंच मॅडम काय काम होऊ शकते? काहीच होऊ शकत नाही. म्हणजे ह्यांच्यामुळेच गावाचा आज कारभार चालतोय असं म्हणायला हरकत नाही. तर ह्या सगळ्या महिलांना बरोबर घेऊन तुम्ही अतिशय चांगलं काम करा, एवढंच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी आरोग्याचे हे केले, मी आता फोन लावत होतो आमच्या मॅडमला पण त्यांनी उचलला नाही. शक्य झालं तर ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण डेंटल चेकअपचं पण आमच्या हॉस्पिटलच्या वतीने आपण त्याच्यामध्ये समावेश करायचा का ते बघू. आणि ते पण इथल्या शाळेतले विद्यार्थी, ते जिल्हा परिषद शाळा आहे, मी सरांना विचारत होतो किती मुलं आहेत म्हणून. तिथं 26 मुलं आहेत ते म्हणाले, 2 शिक्षक आहेत म्हणाले. 2 शिक्षकांनी काय तर 1ली ते 4थी सगळे वर्ग ह्या दोघांनी शिकवायचे. क्लर्क नाही नसेल, पिऊन नसेल, 2 शिक्षकांनी वेगवेगळे धडे शिकवायचे. 26च मुलं का असणार, संख्या जरी कमी असली तरी हे शक्य नाही. आणि शासनाचं जे धोरण आहे सध्या, आमच्या इकडे खाजगी माध्यमिक शाळेला 5वीचं 20चं पोरं 19 झालं की 1 शिक्षक कमी होतो. शिक्षक कमी व्हायचं महत्त्वाचं नाही, त्यातल्या 19 पोरांवरती अन्याय करतात. त्याच्यामध्ये राहिलेल्या 19 पोरावर 1 पोरं कमी झालं नाही. हे शिकून घेण्यासाठी ज्यांनी आम्हाला सातत्याने, गोवर्धन पवार सर यांचं स्वागत राहिले. मी मॅडमला अशी विनंती करतो की गोवर्धन पवार सरांचं स्वागत करावं. ते सरांना मी अशी विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्रीपत्रवाडी येथील आजच्या या कार्यक्रमाच्या शिक्षणाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक समर्थका डॉक्टर नरेंद्र काळे, डॉक्टर अखिला गौड, गावातील सर्व मान्यवर प्रतिष्ठित समोर बसलेले सगळे प्राध्यापक, गावातील महिला आणि विद्यार्थी, खरं म्हणजे उशीर आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय प्राचार्य अखिला गौड मॅडम, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले डॉक्टर काळे सर, दगडू दादा, उपस्थित आपण सर्वजण. खरं म्हणजे माझे पांढरे केस, नाव अमर हबीब, जे आता उर्दूत बोलतोय का मराठीत बोलतोय, असे सगळे प्रश्न मनामध्ये. पण काळजी करू नका, तुमच्यापेक्षा चांगली मराठी माझी आहे आणि ती तुम्हाला कळेल चांगल्या पद्धतीने. इथं ह्या शिबिराबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन दादांनी केलं आहे. डॉक्टर काळेंनी खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोट ठेवलेलं आहे. कॉलेजमध्ये पोरं येईनात आणि जिथं पोरं येतात तिथं मास्तर येईनात.
अशी परिस्थिती आज सगळी निर्माण झालेली आहे. याला जबाबदार कोण आणि आपण काय करू शकतो? आपण नुसतं कुठंच राहायचं काही परिस्थितीमध्ये जे मजा करणारे मजा करायलीच वर, त्यांना काही भान नाही तुमची पोरं शिकली काय आणि नाही शिकली काय, शेतकरी मेले काय जगले काय, काही त्यांना घेणं देणं नाही. ते आपली चंगळ करतायत. आपण आपलं कुठंच राहायचं, दुसरं काही करू शकत नाही म्हणून बोलत राहायचं. मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे ती अशी की हे बघा, हे जे कॉलेज आहे हे कॉलेज आहे मुलींचं. अंबाजोगाईमध्ये मुलींच्या 2 शाळा आहेत, पण कॉलेज मुलींचं नव्हतं. मुली मोठ्या झालेल्या आहेत, ह्यांना कुठं शिकायला जायचं? भगवानराव लोमटेंनी त्या काळामध्ये या गोष्टीचा विचार केला आणि बस स्टँडच्या समोर, म्हणजे मुलगी बसमधून उतरली की लगेच पाऊल तिचं कॉलेजमध्ये पडावं अशा ठिकाणी शाळा सुरू केली, कॉलेज सुरू केलं. आणि ह्या कॉलेजमुळंच बहुसंख्य मुली, ग्रामीण भागातल्या मुली या महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकल्या. ही मोठी उपलब्धी आहे. म्हणजे अंबाजोगाईच्या अभिमानाचा विषय काय आहे, अंबाजोगाईची युनिक गोष्ट काय आहे, तर या गावामध्ये मुलींचं कॉलेज आहे. उच्च शिक्षण घेण्याची सोय अंबाजोगाईमध्ये केलेली आहे. आणि त्या कॉलेजच्या तुम्ही मुली आहात, तर तुम्ही या गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे. विषय मुलींचा निघाला म्हणून मी त्याच धागा पकडून काही अशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही कुठं ऐकलेल्या नाहीत किंवा टीव्हीवर ज्याची चर्चा होत नाही, वर्तमानपत्रात ज्याच्यावर लेख येत नाही. असा एक विषय जो खास करून स्त्रियांसाठी फार महत्त्वाचा आहे, त्या विषयाची चर्चा मी प्रामुख्याने करणार आहे. आपल्या फार जुन्या काळापासून एक प्रश्न पडलेला होता बरं का माणसांना. हे जग गोल आहे म्हणून कळलं, पण ते आधांतरी आहे हे काही पटत नाही. आपलं जग जे आहे ते आधांतरी आहे ना, पण त्याला काहीतरी टिकू असला पाहिजे का नाही. त्या काळामध्ये, पुराण काळामध्ये सुद्धा हा प्रश्न पडला. आणि मग लोकांनी आपल्या कल्पनेप्रमाणे सांगितलं की शेषाच्या शिरावर, शेष म्हणजे साप, सापाच्या शिरावर आपला पृथ्वीचा गोल टेकलेला आहे. आणि त्याच्यावर त्या काळामध्ये लोकांनी विश्वासही ठेवला असेल, पण हळूहळू लक्षात आलं की अर्थच काय नाही. मग साप कशावर टेकलाय, तर ते त्याला बी काहीतरी आधार लागेल की, पण तसं काही नाही आहे. आधांतरीच आहे पृथ्वीचा गोल. पण थोडी कल्पना करा, हे जे जग आहे हे जग कुणाच्या हातावर टेकलेलं आहे? मी अनेक सभांमध्ये विषय काढतो हा, की काही लोकांना असं वाटतं की बाबा डॉक्टर सगळे इथले सोडून जगातले सगळे डॉक्टर मिळाले एका दमात, थोडी अडचण होईल आपल्याला, पण जग नष्ट होईल का? नाही. सगळे शिक्षक इथले अजिबात नाही, हा एक पण नाही, सगळे इथले सुखरूप राहावे, पण जगातले सगळे शिक्षक गेले, जग नष्ट होईल का? अडचण होईल थोडी बहुत, पण जग चालेलच की. कोणी काढा, वकील काढा, समजा सगळ्या जगातले पुढारी मेले, अडचण सुद्धा होणार नाही, सुरळीत चालेल जग. हा, अडथळा कोण आहे? पुढारीचा अडथळा आहे आपल्याला. त्या जग ना पुढाऱ्याच्या भरोश्यावर चालतं, ना सरकारी कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर चालतं, ना शिक्षकांच्या, ना डॉक्टरांच्या, ना इंजिनियरांच्या, ना वकिलांच्या, यांच्या भरोश्यावर नाही. मग जग कशावर चालतं? जगाचा गोल 2 हातावर टेकलेला आहे. एक हात आहे शेतकऱ्याचा आणि दुसरा हात आहे स्त्रियांचा. 2 हात आहेत बरं का जगाला धरलेले. जगातले सगळे शेतकरी मेले, काय होईल? खायलाच काही राहणार नाही.
माणूस माती दगड लोखंड खाऊन जगू शकत नाही, सोनं खाऊन सुद्धा जगू शकत नाही. माणसाला जगायचं असेल तर अन्नच लागतं आणि अन्न पिकवतो शेतकरी. समजा तुम्हाला स्वतःला पिकवावं लागलं, तुम्ही पिकवाल म्हणजे तुम्ही शेतकरी व्हाल तरच तुम्ही जगू शकता. जगायचं असेल तर शेतकरी आवश्यक आहे. या जगातला तोलणारा एक हात आहे शेतकऱ्याचा आणि दुसरा हात आहे स्त्रीचा. स्त्रिया जनन करणं बंद झालं तर हळूहळू माणसं जन्मालाच येणार नाहीत आणि जग नष्ट होऊन जाईल. हे दोन हात आहे. या दोघांमध्ये साम्य काय? थोडं डोकं चालवायचं काम इथं आहे बरं का. शेतकरी आणि स्त्री ह्याच्यामध्ये साम्य काय आहे हे साम्य समजून घेण्यासाठी ते भांड दुसऱ्या भांड्याला किंवा वाटीला जन्म देऊ शकत नाही, ते भांडत राहतंय. पण शेतकरी एक दाणा टाकतो, 100 दाणे तयार होतात, पुन्हा 100 दाणे टाकले, हजारो दाणे तयार होतात. ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेचं नाव आहे सर्जन. सर्जन हे दोन्ही स्त्री आणि शेतकरी हे सर्जक आहेत. मग आज आपल्याला काय दिसतंय? आज आपल्याला असं दिसतं की हे सर्जकच सगळ्या संकटात आहेत. सुदैवाची गोष्ट आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक माझे मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत. मी मराठ्यांना विचारलं की तुमच्या जातीवर अन्याय आहे, पण तुमच्या समाजामध्ये सर्वात जास्त वाईट परिस्थिती कुणाची आहे? शेतकरी आणि स्त्री. स्त्रीला तारेवरची कसरत करावी लागते आणि शेतकऱ्याला निखाऱ्यावर चालावं लागतं. हे दोन भूमिका लक्षात घ्या. मी माळ्यांना विचारलं, मी दलितांना विचारलं, मी ब्राह्मणांना विचारलं, मी मुसलमानांना विचारलं, मी हिंदूंना विचारलं, तुमच्या समाजामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट परिस्थिती कुणाची आहे? तर सगळ्यांचं एकच उत्तर आहे, शेतकरी आणि स्त्री हे दोनच घटक असे आहेत की जे सगळ्या समाजांमध्ये वाईट परिस्थितीमध्ये आहेत. ह्याचं कारण काय? कारण हे सर्जक आहे. तुलसी रामायण तुम्ही ऐकलेलं असेल. तुलसी रामायण मध्ये एक वचन आहे, त्याच्यामध्ये तुलसीदास म्हणतात, ढोल गंवार शूद्र पशु नारी ये है ताड़न के अधिकारी. ह्याची गोष्ट लक्षात घ्या. आपण आपल्या भाषेप्रमाणे आणि काळाप्रमाणे त्याचं वेगळे संदर्भ लावत जातो. ज्या वेळेला प्रभू श्रीराम यांना श्रीलंकेकडे जायचं होतं, त्या श्रीलंकेकडे जायचं असेल तर समुद्रातून जावं लागेल. त्यांनी समुद्राला सांगितलं, समुद्रा तू बाजूला हो. त्यावेळेला समुद्र म्हणाला, मला बाजूला होता येणार नाही, कारण तो माझा धर्म आहे, मी बाजूला होऊ शकत नाही. स्त्री शेतकरी हे आपला धर्म सोडू शकत नाही. सर्जनाचं काम त्यांनाच करावं लागतं. ती कथा तुम्हाला ऐकलेली असेल. एकदा पार्वतीनं सांगितलं शंकराला की शंकर म्हणला की आता पाऊसच पाडायचं नाही. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, लोक परेशान झाले. पण एक शेतकरी असा होता की बरोबर सीझन आला, ढग यायचे. ते पाहून पार्वती माय म्हणाली की अरे हे का करायला लागला? ते म्हणला, तू बघितलंस का तो शेतकरी, तो दरवर्षी येतो, त्याला माहित आहे पाऊस पडणार नाही, तरी येतो, सगळं काम करतो. मग त्याला विचारतात, अरे शेतकऱ्या तू असं का केलंस, असं का करतोस तू? तो म्हणला, माझा धर्म आहे शेतीचा, तो मी सोडू शकत नाही. पाऊस पाडणं न पाडणं त्याच्या हातात आहे, तो पाडेल नाही पाडेल, मी माझा धर्म सोडू शकत नाही. इथं धर्म या शब्दाचा अर्थ आहे धारणा, त्याचं जे कर्तव्य आहे हे संकटात आहे. तुम्ही जात कोणतीही असो, धर्म कोणताही असो,
तुमचा जन्म शेतकरी किंवा स्त्री म्हणून जन्माला आला तर तुमच्यावर सारखंच लांछन आहे. तुम्ही मोंड्यामध्ये गेलात आणि तुम्ही तुमचं सोयाबीन विकायला गेलेलं तर ते आडती काय तुमची जात बघते का? ते तुम्हाला 8,000 द्यायला लागलाय आणि ते दुसऱ्या जातीचा तुला 4,000 असं करतात का? त्यांच्याकडे कापायची सुरी एकच आहे. तू शेतकरी आहेस ना, तू कोणत्याही जाती धर्माचा तुझी नीटनीटकीच होणार आहे. आजचा काळ बघा, मी ज्या क्षणी तुमच्या समोर बोलतो आहे तो काळ कसा आहे? एका बाजूला शेतकरी आत्महत्या करायला लागलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुलींची भ्रूण हत्या होते आहे. मुली जन्माला जीव द्यायच्या नाही. मी मगाशी एक वाक्य वापरलं की बाईला स्त्रीला तारेवरची कसरत करावी लागते. तुमच्या लक्षात येत नाही, आपण इतके सरावून जातो ना. तुम्ही थोडंसं बारकाईने लक्ष द्या. बाईला जर बोलायचं असेल ना तर विचार करून बोलावा. आपण जे शब्द काढायला लागलो याचा अर्थ सासरे काय घेतील, नवरा काय घेईल, भाऊ काय घेईल, आजू सासू काय घेईल, शब्दाचा उच्चार करताना सुद्धा विचार करून बोलावं लागतं. सांगतो हे आता तिथे कुंभमेळा चालू आहे ना, त्या प्रयागराजला एक म्हातारी, जख्ख म्हातारी सुरकुत्या पडलेल्या, ती आंघोळीला गेली. त्या गंगेमध्ये उतरल्यानंतर दगडाला अंग घासायला गेली. एक मावाली रस्त्यातून चालला होता. ते म्हणाले, म्हातारे आता कुणासाठी गोरी व्हायचंय तुला? मावालीच ते. म्हातारीने काय उत्तर दिलं माहितीये? म्हातारी म्हणाली, अरे गोर होण्यासाठी घासत नाही, ज्या पुरुषांच्या नजरा माझ्या आयुष्यभर चिटकल्या त्या काढू काढायला लागल्या. बाई म्हणजे तारेवरची कसरत आणि शेतकरी म्हणजे निखाऱ्यावर चालला. तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याचं जगणं इतकं, त्याचं हृदय म्हणजे स्वप्नांचं खडगं झालेलं. त्याने अनेक स्वप्न बघितले, बायकोसाठी बघितले, बहिणीसाठी बघितले, मुलांसाठी बघितले. ती स्वप्न त्याला पूर्ण करता आली नाही. त्याच्या हृदयामध्ये एक स्मशानभूमी तयार झालेली आहे की त्याच्यामध्ये स्वप्न मेलेले आहे. आज काय परिस्थिती माहिती आहे? आज अशी परिस्थिती आहे. माझा एक मित्र आहे माझा गावचा, त्याचा एकदा मला फोन आला, अमर काका आज सुटलो. म्हणजे काय झालं? पोरग सीईटी पास झालंय, आता मेडिकलला लागले, माघारी शेतीमध्ये येत नाही. शेतीमधनं तुम्हाला सांगतो, दलित समाजाच्या लोकांना कमीत कमी बाबासाहेब तरी मिळाले की चला गाव सोडा आणि शहरामध्ये चला म्हणायला लागले. शेतकऱ्यांना कोणी बाबासाहेबही मिळाले नाहीत. शेतकऱ्यांनी स्वतःच ठरवलं की आमची पोरं आता शेतीमध्ये अडकून पडणार नाहीत, हे शिकतील, ते बाहेर जातील, तिथं चपराशीची नोकरी करतील, पण शेतीतून बाहेर पडतील. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की 10% लोक सुद्धा शेतीवर अवलंबून राहिलेले नाही. ही सगळी मुलं मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर जात आहेत. बेरोजगारीचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे आज, त्याचं मुख्य कारण हे आहे की शेती परवडत नाही. शेतकऱ्यांनी तुकडा मोडला, जमिनीचा तुकडा विकला, आपल्या घासातला घास बाजूला काढून मुलांना शिकवलं. आणि कारण काय? तू शेतीतून बाहेर पड. आणि हे फार मोठ्या प्रमाणामध्ये पडले. कुणीही त्यांना सांगितलेलं नाही. हे शहाणपण शेतकऱ्यांचं आहे. त्यांनी आपल्या मुलांना बाहेर काढले. मी सांगत असं होतो की वारंवार जे भोगलं जातं ना, ते आपल्या लेकरांच्या वाट्याला येऊ नये असंच प्रत्येकाला वाटतं. शेतकऱ्याला ते का वाटलं? वकिलाला वाटते आपलं पोरं वकील व्हावं, प्राध्यापकाला वाटते प्राध्यापक व्हावं, डॉक्टराला वाटते डॉक्टर व्हावं, पण शेतकऱ्याला वाटत नाही आपलं पोरग शेतकरी व्हावं. आपलं पोरग कुठेतरी नोकरीला लागावं, कुठे जॉब करावा, काहीतरी वेगळं काही करावं असं आपल्याला वाटतं. त्याचं कारण हे आहे की शेती करणं म्हणजे निखाऱ्यावर चालण्यासारखं आहे. आणि हे जे माझ्या नशिबी आलेलं आहे
ते माझ्या लेकरांच्या नशिबी येऊ नये ही त्याच्या मागची भावना आहे. मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, कदाचित ही जास्त अवघड असेल समजायला, पण मी तुम्हाला ही सांगितली तर आवडेल. पण स्त्री आणि पुरुष ह्यांच्यामध्ये काही बायोलॉजिकल फरक आहे. शारीरिक तर आहेतच समजा, परंतु वेगळ्या गोष्टी. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो बरं का, रंग ओळखण्यासाठी आता इथे डॉक्टर बसलेले, पुरुषाला आहे ना छटा कळत नाही बरं का. रंग कळतात, लाल आहे, पिवळा आहे, हिरवा आहे, पण सगळे लाल असतात तो थोडा फरक असतो. बायांना आहे ना रंगाच्या छटा कळतात. मॅचिंगला साडी जर ब्लाऊज मॅचिंगला आणायचं, तुम्ही भावाला किंवा वडिलांना पाठवा, हमखास चूक करतात. त्यांना ते तसं एकच कलर वाटतं. आणि तसं नाही ना, रंगाच्या छटा जास्त कळतात बायांना, पुरुषांना रंगाच्या छटा कळत नाही. हे डॉक्टर लोक आहेत. रॅटिना जो आपल्या त्याच्यामध्ये जे आहे डोळ्यामध्ये मागचा भाग, त्याच्यामधले जे कण आहेत ते कण विखुरलेले असतात स्त्रियांचे आणि एकत्र असतात पुरुषांचे. म्हणून पुरुषांना जास्त रंग कळत नाहीत, बायांना जास्त रंग कळतात. हे समजून घ्या. आपण आहे ना आपल्याला स्वतःला समजून घेत नाही. तुम्हाला माहिती आहे, अजून एक खास गोष्ट तुम्हाला सांगतो, खास करून ह्या मुलींना. माझे एक मित्र औरंगाबादला डॉक्टर मानवेंद्र कासोळे, त्यांनी एक प्रयोग केला. काय प्रयोग केला? टेबलावर असे काहीतरी त्यांनी चिचुका टाकले. इकडच्या बाजूला पोरं उभी केले, तिकडे पुरी उभ्या केल्या आणि त्यांना सांगितलं की बचक मारायची नाही, एक वेळेला एक उचलायचं, दोन्ही हाताने उचलू शकता, पण एकदम असं बचक काढायचं नाही. बघू बरं कोण घेतंय. निरीक्षण असं आहे सरांचं. पोरं काय करत होते माहितीये का, हे एक दाणा उचलला इकडे असं करायचं आणि पुरी दोन्ही हाताने करायची. विज्ञानानं हे सिद्ध केलेलं आहे की स्त्रियांच्या दोन्ही हातामधली ताकद जवळपास सारखी असते. पुरुषांचे दोन हातामधली ताकदीमध्ये जास्त फरक असतो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे असतं ना, तिथं हाताच्या ताकदीचा जास्त उपयोग होतो. त्या ठिकाणी खरं म्हणजे मुलींना जास्त स्कोप आहे तिथं, कारण त्या दोन्ही हातांचा वापर करू शकतात. एखाद्या पोरगी रागात आली आणि तिनं हात असा उचलला आणि तो हात त्यांनी धरला, तर दुसऱ्या हाताने जी चापट बसल ना, ती पण तेवढ्या जोराची बसते. हे दोन्ही हातांची ताकद, ह्या गोष्टी आपण कधी समजूनच घेतलेल्या नाहीये. तुम्हाला सांगतो की जगभर एक देशाचे प्रतिनिधी दुसऱ्या देशाला भेटायला जातात ना, अमेरिकेचं शिष्टमंडळ आलं की तुम्ही लक्षात घ्या, तिथं हमखास बाई असते. ती वार्तालाप करते, चर्चा करते. का करते? कारण स्त्रियांच्याकडे शब्दांची संख्या जास्त असते. तुम्ही कधी स्पर्धा लावा शब्दांच्या बाबतीमध्ये. वाक्प्रचार, गड्याला काही पाठ नसतं तर वाक्प्रचार, बायांचा तो खास अधिकार. भाषेचा वापर करण्याचं कौशल्य स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त आहे. हे क्षेत्र कुठं आहे? वकिलीमध्ये. खरं म्हणजे वकील झालेल्या वकील मुली या मोठं यश संपादन करू शकतात. फक्त तिथला भ्रष्टाचार न्याय व्यवस्थेतला नसला पाहिजे, नाही तर ह्यांना पैसे देता येत नाही. तिथं हे वाद करू शकतील. हे फरक एवढेच नाही आहेत बरं का. आत्ता मी जस्ट वाचलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की एक अमेरिकेमध्ये आपल्या इथलीच मुलगी, भारतातली आदिती भार्गव नावाची, तिचाच रिसर्च आलाय, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये आहे ती. तिनं लक्षात आणून दिलेली गोष्ट अशी आहे की कोरोनाचा हल्ला, कोरोना येऊन गेला नाही का, तर त्याच्यामध्ये पेशंट किती होते? 2.5 पट जास्त. 2.5 पट म्हणजे दुप्पटच्या दुप्पट.
आणि त्या पुन्हा अर्धा इतके पुरुषांवर परिणाम झाला, बायांवर कमी परिणाम झाले. हे जर समजा 100 झालेले असतील तर त्याच्यामध्ये 10-12 बायांना झाला, बाकीचे सगळे पुरुष करोनाग्रस्त झाले. ह्याच्यावरून तिनं अभ्यास केला तर लक्षात असं आलं बरं का, आणि हे मी डॉक्टरांच्या साक्षीने सांगतो, ते चुकलं तर मला दुरुस्त करतील. बायांना जे आजार हार्ट अटॅकच्या बाबतीत अभ्यास केला त्याने, त्या हार्ट अटॅक मध्ये पुरुषाचा असं आहे की पुरुषाच्या हृदयाला जोडलेल्या ज्या मोठ्या नळ्या असतात, व्हेन्स, त्या ज्या मोठ्या असतात त्या ब्लॉक होण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि स्त्रियांचं जे आहे, ज्या बारीक असतात नसा, त्या नसा ब्लॉक होण्याचं प्रमाण जास्त आहे. स्त्रियांना पुरुषांसारखा हार्ट अटॅक येत नाही, तर त्यांचा हार्ट अटॅकचा प्रकार थोडासा वेगळा असतो. हे केवळ एवढंच नाही, मेंदूच्या मध्ये सुद्धा प्रक्रियेमध्ये बदल आहे. मी हे सगळं का सांगतोय माहितीये का? मी यासाठी सांगतो आहे की जग आता फार पुढे गेलेलं आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्याच लागतील. काल मी ऐकलं सर, हे वर्गात शिकवण्याची जी पद्धत आहे ना, ही सुद्धा अनेक देशांमध्ये आता कालबाह्य झालेली आहे. आता त्यांनी काय केलंय, तुम्ही आणि कॉम्प्युटर दोघं शिका, ते कॉम्प्युटर तुम्हाला शिकेल. प्रत्येक विद्यार्थ्याला विचारताय की तुला कोणता खेळ आवडतो, तो म्हणला मला फुटबॉल आवडतो. मग फुटबॉलचं उदाहरण देऊन ते गणित शिकवतो. अशा नवीन AI तंत्रज्ञान आलेले. आपण ह्या ज्या गोष्टी गृहीत धरलेल्या होत्या त्याचं अपयश हे आज आपल्याला दिसतं की वर्गामध्ये शिकवायचं म्हणजे सगळी मुलं एकसारखीच आहेत असं समजायचं. तसं खरं नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे आणि त्याला प्रत्येकाला वेगळं शिकवलं पाहिजे. जगामध्ये हे आलेलं आहे, आपल्याकडे कधी येईल कुणास ठाऊक, पण ते येणं अपरिहार्य. हे जे डिजिटलचा जो विषय तुम्ही घेतलेला आहे तो फार महत्वाचा आहे. डिजिटलचा विषय केवळ करन्सीशी संबंधित नाही, तर तो तुमच्या सगळ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता डिजिटल आलेला आहे. ते डिजिटल तुम्ही नक्की समजून घ्या. पण त्याच्याबरोबर एक गोष्ट जी ह्याच्यामध्ये आलेली नाही, तेवढी मला एक विनंती करायची. मी शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे. माझं निरीक्षण असं आहे की शेतकरी कुटुंबातलं म्हातारपण आणि शहरी भागातल्या नोकरदाराच्या घरातलं म्हातारपण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. माणसं घरात चांगले मुलं असतील तर ते सांभाळही चांगला करतील, परंतु सगळ्यांच्या बाबतीमध्ये तसं सांगू शकत नाही. तुम्ही इथं श्रीपतरायवाडी गावामध्ये आला तर तुम्ही आहे ना, असे ज्या घरामध्ये वृद्ध माणसं आहेत, 70-80 ते माणसं, या माणसांना जरूर भेटा, त्यांच्याशी मैत्री करा, त्यांच्याशी ओळख, त्यांना आठवणीत राहायला पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत की वेणुताई महाविद्यालयाची मुली आल्या होत्या आणि त्यांनी मला ही मदत केली होती. अशी मदत त्यांना करा. कारण ग्रामीण भागामधलं वृद्धत्व हे फार मोठं संकट आहे आणि सगळ्या म्हातारपणांचा जो काही विचार केला जातो तो शहरी म्हाताऱ्यांचा विचार केला जातो, ग्रामीण भागातल्या म्हाताऱ्यांचा विचार केला जात नाही. तो विचार या मुलींनी करावा, माझी एक नम्र सूचना आहे. आपण मला या ठिकाणी बोलवलं, तुमच्याशी संवाद करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आम्ही या ठिकाणी जे आहे ते माझ्या शिक्षक वृंदांनी मला जे कळवलंय ते सर्व शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे माझ्या गावातील सर्व आदरणीय महिला, गावातील सर्व आदर्श नागरिक आणि माझ्या सर्व मैत्रिणींनो, आज या ठिकाणी मला 2 मिनिटं बोलण्यासाठी जी संधी दिली तर मी त्याबद्दल संयोजकाचा आभार मानते. की थोडंसं एक मनोगत व्यक्त करायचं आहे याच्यासाठी की मी 96-97 स्टुडंट आहे माझ्या या कॉलेजची, आणि त्या काळामध्ये की महिला कॉलेज आमचे पैसे भरायचे आणि मानवणूकला आम्ही राहायचो.
भाभी आणि बाबूजींनी जे मार्गदर्शन केलं, महिला कॉलेज आणि मानवलोक यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी चांगलं घडलेलो आहोत. आणि त्यावेळेस अशी एक संधी होती की मी उस्मानाबादची विद्यार्थिनी आणि या ठिकाणी सर्व महिला कॉलेज आम्हाला जे छोटे छोटे पंख फुटलेले होते त्या पंखांना बळ देण्याचं काम महिला कॉलेजने केलं. जसं अमर काका म्हणाले की मुलांचं कॉलेज, मी जेव्हा बसमधून येत होते आंबेजोगाईला, की आता मला शिकायला यायचं होतं, त्यावेळेस सगळे जेव्हा जेंट्स दिसले त्यावेळेस मला अशी भीती वाटली की आता कॉलेजला जायचं कसं, तिथं तर सगळे माणसंच आहेत, कसं जायचं. त्याच्यानंतर जेव्हा मला रेड्डी मॅडम प्राचार्य होत्या आमच्या, त्या म्हणाले की शिकणार का तू, म्हणलं हो. आणि इकडं भाभींनी सांगितलं की शिकायचं असेल तर शिस्त पाहिजे, हॉस्टेलला राहायचं असेल तर शिस्त. मग असं आम्हाला महिला कॉलेजने जे इथं पैसे भरले आणि त्याच्यानंतर आम्ही या कॉलेजला गेलो. मग ते स्वातंत्र्यता आहे मुलींना शिकण्याची. त्यावेळेस आम्ही सुद्धा NSS मध्ये स्टुडंट होतो. वरवटीला मुक्कामी राहिलो, आम्ही घाबरलो नाही. मुक्कामी राहून त्या ठिकाणी पथनाट्य केले, गावातील नाल्या काढल्या, गाव झाडून काढलं, गावांची इन्व्हॉल्वमेंट केली आणि त्यामुळं आम्हाला एक कॉन्फिडन्स निर्माण झाला. ठाकरे मॅडम, त्याच्यानंतर लोमटे मॅडम, सर्व अखिला मॅडम आम्हाला म्हणायचे की या शिबिराला जाणार का, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये, बाहेरच्या गावामध्ये, कारण त्या काळामध्ये मुलींना बाहेर जायची आई वडील परमिशन देत नव्हते, परंतु आम्हाला अशी संधी लवकर मिळायची कारण आम्ही स्वतः तयार व्हायचं आणि हॉस्टेलमधून जायला संधी मिळायची. मग 97ला मला ड्रामा डिपार्टमेंटचा बेस्ट ऍक्टर पुरस्कार मिळाला, गोल्ड मेडल मिळालं. आणि गुरगाळे सरांच्या मार्गदर्शनाने ते आम्ही फेरा नाटक जे केलं होतं अंधश्रद्धेवर, तर त्या अंधश्रद्धेवर नाटक केल्यामुळं बेस्ट ऍक्टर पुरस्कार मिळाला. तर आदरणीय बापू त्यावेळेस म्हणाले की तुला पुण्याला ठेवतो आम्ही ड्रामा डिपार्टमेंटला, जे की माझ्या कॉलेजची विद्यार्थिनी ड्रामामध्ये फर्स्ट येईल आणि काहीतरी माझ्या कॉलेजचं नाव होईल. त्यावेळेस मी स्वतःहून, मला ती भीती पण वाटली की ते सेक्टर आपल्यासाठी कसं राहणार, काय राहणार, आपण जाणार का, आपल्याला मॅन पॉवर, पैसा आणि आपला कॉन्फिडन्स, आपण कसं राहणार त्या ठिकाणी. म्हणून मी स्वतःहूनच बापूंना सांगितलं की बापू मला त्या क्षेत्रामध्ये नको. मग फर्स्ट टाइम जेव्हा मानवलोकला MSW निघालं तर त्यावेळेस मी त्या ठिकाणी MSW केलं आणि महिला कॉलेजमुळेच मी आज या ठिकाणी जिल्हा परिषद बीडला 2005 पासनं मनुष्यबळ विकास सल्लागार या पदावर आपल्या जिल्ह्यासाठी काम करत आहे. आणि मला एक फार अभिमान आहे की या कॉलेजचं 7 दिवसाचं जे शिबिर आहे ते आमचं गाव निवडलं आपण, कारण आम्ही काळे सरांचं नाव ऐकतो आणि के भैयांकडनं, अमर काका तर आम्ही कॉलेजपासूनच पाहतोय, लोमटे साहेब आम्ही कॉलेजपासूनच पाहतोय आणि आमचे शिक्षक वृंद जे की आमच्या गावासाठी सुद्धा हे जे तज्ञ लोकांचं मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे. आणि सर या ठिकाणी असं आहे की आमचे जे शिक्षक वृंद आहेत या गावचे, तर ते अतिशय जीव तोडून आमच्या छोट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्याच ठिकाणी आमच्या जे गावातले नागरिक आहेत त्यांचं सहकार्य असतं आणि महिलांचा पुढाकार या गावामध्ये जास्ती आहे. की आज आमच्या गावामध्ये 2 ते 3 मुलं MBBS डॉक्टर झाले. माझं जेव्हा लग्न झालं होतं त्यावेळेस रस्ता नव्हता गावाला, सायकलवरून पाणी होतं. आमच्या गावाला पाणी पहिल्यांदा आणण्याचा आपण प्रयत्न केला, मी पाणी पुरवठा डिपार्टमेंटला असल्यामुळं. आणि या गावामध्ये हागणदारी मुक्त गाव करणारे सरपंच पण स्वतः रस्ता झाडून करणारे पण या गावामध्ये आहेत. त्यांनी गाव हागणदारी मुक्त केलं. त्याचप्रमाणे आमच्या गावातील महिला उद्योगी आहेत ज्या की लाल तिखट, काळा मसाला, गिरणी सगळं आपल्या गावामध्ये चालवतात. त्याचप्रमाणे 2.5 एकर 2 एकर जमिनी आहेत, परंतु शेतकरी महिला आणि माणसं हे होतकरू आहेत की आमच्या मुलांना शेतकरी असताना सुद्धा आम्ही मोठं बनवू शकतो, कलेक्टर बनवू शकतो, CEO बनवू शकतो. कारण ही जी इच्छा आहे, हे जे छोटं गाव आहे 1-1.5-2 हजार लोकसंख्येचं, त्या गावातल्या लोकांच्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा अजिबात म्हणजे निगेटिव्ह नाहीये. त्याच्यामुळे या गावाचा छोटं जरी गाव असलं तरी अभिमान असा आहे की ज्या जिल्ह्यात मी शिकले त्या जिल्ह्यामध्ये राहण्याची मला एक संधी मिळालेली आहे. आणि ही संधी दुसरी एक आहे की हे करता करता LLB LLM पण सर केलं
आणि एक वकील होण्याचा मान पण माझ्या घरच्या लोकांनी मला या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. माझ्या गावाचा सार्थ अभिमान आहे आणि या 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळावं आणि आमच्या गावातल्या मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण आपल्या महिला कॉलेजमुळे वाढावं असं माझी इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आमच्या गावातले लोक सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. एक डेंटिस्ट मुलगी पण आता या ठिकाणी झालेली आहे आमची माने म्हणून आणि एक रेल्वे चालक मुलगा आहे इथं. म्हणजे असे बोटावर मोजण्या इतके पण अतिशय चांगले लेकरं या ठिकाणी घडत आहेत. तर त्याचं श्रेय म्हणजे आपल्यासारखे आदर्श आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत. म्हणूनच आम्ही पुढेही विनंती करतो की अशी जर शिबिर आणि अशी जर संधी आमच्या गावाला आपल्याकडून मिळाली तर आमचं गाव या ठिकाणी अंबेजोगाईमध्ये इन्व्हॉल्व होईल आणि फ्युचरमध्ये जेव्हा आपला अंबेजोगाई जिल्हा होईल त्यामध्ये आपलेच जास्तीत जास्त अधिकारी असतील असं वाटतं. नाही, आपला अंबेजोगाई जिल्हा व्हायलाच पाहिजे कारण खूप दिवस झालं त्याचं नाव गाजतंय परंतु आपल्या गावाला ती संधी जवळची भेटेल. तर ठीक आहे, माझं सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू. बस काका नहीं, मामा नहीं, चाचा नहीं, सब कुछ इससे जमता नहीं. लेकिन जब यहाँ पर हम आते हैं और गांव में देहात में देखते हैं कि यहाँ के लोग किस तरह मिलकर रहते हैं, कैसा काम करते हैं, उनकी शहर से ज़्यादा उनकी मुश्किल है, उनकी अलग मुश्किल है. पानी का प्रॉब्लम है, रोड का प्रॉब्लम है, लेकिन वो कैसा रहते हैं. तो हम लोग उनको देख कर बहुत कुछ सीख सकते हैं कि एक साथ रहकर इंसान कैसी जिंदगी गुजारता है. एक साथ खाना, घर में सब नखरे होते हैं, हम आगे नहीं खाते, हम बताते नहीं खाते, हम दाल नहीं खाते और माँ क्या करती है लाल से अपने बच्चों को सब अलग बना कर देती है. यहाँ वैसा नहीं, एक खाना पकता है सब खाते हैं. तो ये आदत हो जाती है रहना होता है. इसीलिए तो ये राष्ट्रीय सेवा योजना है कि हमने 4 दीवार के बाहर का एजुकेशन लेना चाहिए. और ये लेकर जब हम यहाँ से जाते हैं तो एक हमें आ जाता है एक अच्छा ही जिसे कहते हैं कि एडजस्ट करना. और लड़कियों को तो सबसे ज़्यादा एडजस्ट करना पड़ता है. अगर हम एडजस्ट नहीं करेंगे तो अपनी ज़िंदगी में कामयाब होंगे. तो मैं ज़्यादा कुछ नहीं कहती कहूँगी कि हमको अब यहाँ से 5 दिन रहना है. अच्छे से अच्छा रहे, गाँव वालों से मिले. जैसे अमर हकीम सर ने बताया कि आप घरों में जाएँ, सर्वे करें और जो रईस लोग हैं उनसे मिले, उनसे बात करें, उनके क्या प्रॉब्लम है वो सुने. तो यहाँ पर आप बहुत कुछ सीख कर जाए. आप सिखाने के लिए नहीं आए, यहाँ सीखने के लिए आए हैं. सीखे और अपने टीचर को ज़्यादा नहीं सताते हैं. यहाँ पे अच्छे से रहे और अपना नाम कमा कर जाए. इकडे फिरवायचं कसं आहे किचन इकडे खडून लिहिताना मराठीत लिहिलेले का हात थरथर होऊन इंग्लिशमध्ये आपोआप निघतो. आपोआप सहीला नुसती पेंट ठेवली का आपोआप होऊन जातं. भारी दिसायले मध्ये गेला तर आणखी त्यांचं कारण ते 2